नमस्कार मित्रांनो, दररोजच्या सारखंच आजही आपण एक इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या रिझल्टबद्दल खूप महत्त्वाची बातमी बघणार आहोत. जो काही 13 जिल्ह्यांचा निकाल बाकी होता, 13 जिल्ह्यांची जी काही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी यांच्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही माहिती आपल्याला येथे नजरचुकीने मिस होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच यासारखे पुढील सर्व अपडेट्स आणि नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळू शकतील. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, महसूल विभागातील गट क संवर्गामध्ये जी काही तलाठी भरतीची एक्झाम सन 2023 मध्ये घेण्यात आली होती, तर त्याबद्दलचा जो काही निकाल होता, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. येथे फक्त 23 जिल्ह्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये 23 जिल्हे जे आहेत, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली या 23 जिल्ह्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याबद्दलचा व्हिडिओ आपण आय बटनमध्ये जाऊन बघू शकता. मित्रांनो, या जिल्ह्यांची जी काही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी यांची प्रसिद्धी झाली, त्यानंतर उमेदवारांची ओळख, प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी, याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपूर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हा स्तरावर सुरू आहे. जिल्हा स्तरावरील कार्यवाही बाबतचे वेळापत्रक हे संबंधित जिल्ह्यांच्या शासकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू असलेले जे काही 17 संवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका क्रमांक जो 22-109/2023 हा जो होता, तर त्यामधील निर्णयांना अधीन राहून अनुसूचित क्षेत्र असलेल्या 13 जिल्ह्यांची जी काही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी यांची आपण आतुरतेने वाट बघत आहोत. या पेसा कायदा लागू असलेल्या 13 जिल्ह्यांची जी निवड यादी तयार करण्याचे काम जे आहे ते संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाचे पुढील निर्देशानंतर करण्यात येणारच आहे. पण याला नेमका अडथळा कुठं येत आहे, हा रिझल्ट का लेट होत आहे, हेच आपल्याला आज या व्हिडिओमधून जाणून घ्यायचे आहे. मित्रांनो, हे जे पेसा कायदा लागू असलेले जिल्हे जे आहेत, त्यामध्ये पुणे, ठाणे, त्यानंतर पालघर, त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर नाशिक, त्यानंतर जळगाव, त्यानंतर यवतमाळ, त्यानंतर अमरावती, त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, त्यानंतर धुळे ही जी 13 जिल्हे आहेत, ही 13 जिल्हे पेसा क्षेत्रामध्ये येतात. याबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व मित्रांना माहिती पाहिजे, त्यासाठी हा आजचा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. मित्रांनो, ही जी केस आहे ही सामाजिक विकास प्रबोधिनी आणि स्टेट ऑफ महाराष्ट्र यांच्यामधील आहे. या केसचा जो डायरी नंबर आहे तो 40524/2023 असा आहे. ही जी केस फाईल झालेली होती ती 30/9/2023 रोजी फाईल झालेली होती. याचा जो काही केस नंबर आहे तो 022-109/2023 असा आहे. या केसमध्ये एस-टी प्रवर्गामध्ये जे काही स्थानिक उमेदवार असतील त्यांना 100% आरक्षण देण्याचा सरकारच्या निर्णयाविरोधामध्ये हायकोर्टाने याचिका फेटाळल्या होत्या. तर त्यामुळे हे जे याचिकाकर्ते होते त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. आदिवासी विकास विभागामध्ये जे काही अधिसूचित केलेले क्षेत्र होते, जे काही गाव होते, त्या गावातील सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमाती एस-टी या आरक्षित केलेल्या प्रवर्गात असलेल्या स्थानिक उमेदवारांना 100% आरक्षण देण्याचा जो काही राज्य सरकारचा निर्णय होता, या निर्णयाविरोधामध्ये सर्व याचिका उच्च न्यायालयाने अधिकार क्षेत्राचा जो मुद्दा आहे
त्या मुद्द्यावर फेटाळल्या होत्या. तर त्याला तेव्हा सामाजिक विकास प्रबोधिनी संस्थेने तातडीने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करून आव्हान दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं काही स्पष्ट केलं होतं की कोणत्याही घटकाला 100% आरक्षण देता येत नाही आणि शिवाय आरक्षण हे 50%च्या पुढे दिले जाऊ शकत नाही. तरीही एसटी उमेदवारांसाठी 100% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यघटनेतील मूलभूत तत्व जे आहेत, त्या तत्वांबरोबरच जे काही कायदे आहेत, त्या कायद्यांचे उल्लंघन होते आणि जे बिगर आदिवासी उमेदवार आहे, त्यांच्याही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते, असे सामाजिक विकास प्रबोधिनी या संस्थेने निदर्शनास आणले होते. त्या सर्व व्यतिरिक्तही अनेक याचिकांद्वारे 100% जे काही आरक्षण आहे, त्या 100% आरक्षणाबाबतच्या राज्य सरकारची जी काही अधिसूचना होती, त्या अधिसूचनेला आव्हान दिले होते. ज्याप्रमाणे कुठलीही सरकारी सेवा व सरकारी नोकरी याविषयी कोणताही मुद्दा असला तर त्याबाबत सर्वप्रथम महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणासमोर दाद मागायला हवी असते. त्या मंचासमोर जी काही घटनात्मक तरतुदी असतील, त्या सर्व तरतुदींची जी काही व्हॅलिडिटी असेल त्यांना आव्हान देता येते. त्यामुळे जे काही याचिकाकर्ते आहेत त्यांनी थेट उच्च न्यायालयामध्ये येणे अनुचित असते. तर या कारणामुळे सर्व याचिका ज्या आहेत फेटाळल्या जाव्यात, असा जो युक्तिवाद आहे तो राज्य सरकारतर्फे आणला होता. महाराष्ट्र सरकार न्यायाधिकरणातील जे काही कायदे आहेत त्या कायद्यातील तरतुदी पाहून सरकारी सेवेत असलेले किंवा त्यासाठी इच्छुक असलेले किंवा माजी सरकारी कर्मचाऱ्यांना या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये दाद मागता येते. तर हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये अनेक याचिकाकर्ते स्वयंसेवी आणि सामाजिक संस्था यांच्या रूपामध्ये आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणासमोर दाद मागू शकत नाहीत. असा जो युक्तिवाद आहे तो सामाजिक विकास प्रबोधिनीतर्फे मांडला होता. तर खंडपीठामध्ये त्यांचा हा जो युक्तिवाद होता तो ग्राह्य धरला नाही. तर सरकारी सेवेविषयी कोणताही प्रश्न असेल तर प्रथम महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणासमोरच दाद मागायला हवी, असा जो निष्कर्ष आहे तो खंडपीठाने निकालामध्ये नोंदवला होता. तर मित्रांनो, तलाठी भरतीची जी काही अपडेट आहे पेसा क्षेत्राबद्दल, याची सुनावणी जी होती ती कोर्टाने 10 नोव्हेंबर 2023 रोजी केली होती. पण त्यानंतर त्यांना एकदाही तारीख मिळाली नाही. म्हणजे तलाठी भरती रिझल्टचे जे काही राहिलेले जिल्हे आहेत 13 फेब्रुवारी या तारखेनंतर जो काही कोर्टाचा निकाल असेल त्यावरती अवलंबून आहे. याबद्दलची जी काही पुढील सर्व नवीन अपडेट्स असतील ती समोरची अपडेट्स जशी येईल तशी सर्वप्रथम मीच तुम्हाला देणार आहे. पुढील सर्व प्रकारच्या नवीन अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, व्हिडिओमधील काही माहिती समजली नसेल तर व्हिडिओ परत बघा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. जर काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर कॉमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगू शकता. आपण त्यावर नक्की चर्चा करू. अशाच नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. समोरच असलेले बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.